Hello students, in today's lecture we are going to study about the IUPAC rules for nomenclature of alkanes. हे IUPAC चा आपण लॉंग फॉर्म कालच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. The long form of IUPAC, it is International Union of Pure and Applied Chemistry. या IUPAC ची नीड का भासली, गरज का भासली हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. जसं मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होत जाईल म्हणजे कार्बन ॲटम आणि हायड्रोजन ॲटमची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या स्ट्रक्चर मध्ये खूप सारे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. आणि हे जर व्हेरिएशन्स त्याचे चेन फॉर्मॅट मध्ये, ज्याला आपण कार्बन स्केलेटन म्हणतो, कार्बन स्केलेटनच्या फॉर्मॅट मध्ये जर असे खूप सारे व्हेरिएशन्स असतील तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण कॉमन नेम देऊ शकत नाही. आणि अशा वेळी आपल्याला एक काहीतरी रूल्स ठरवावे लागतात जे आपले ऑल ओव्हर द वर्ल्ड, संपूर्ण जागतिक स्तरावर जे रूल फॉलो केले जातील. आणि हे रूल, या रूलच्या माध्यमातून आपल्याला तो जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो संपूर्ण जगभरामध्ये एकाच नावाने ओळखला जाईल. याच्यासाठी हे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम अस्तित्वात आली. आता या IUPAC नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करता येतं किंवा त्याच्यासाठी रूल्स आपल्याला फॉलो करता येतात. प्रत्येक प्रकारच्या कंपाऊंड साठी त्याचे रूल्स वेगवेगळे आहेत. आजच्या लेक्चरला आपण जे बघणार आहोत ते IUPAC रूल्स फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन्स. अल्केन्स साठी रूल वेगळे आहेत. बेसिक रूल जे आहेत, जे आपण आता अल्केन साठी बघणार आहोत, ते बेसिक रूल सर्व कंपाऊंड साठी सारखेच आहेत. फक्त काही प्रमाणामध्ये, थोड्याफार प्रमाणामध्ये जिथं फंक्शनल ग्रुप अटॅच होणार आहेत, ऍड होणार आहेत, त्या ठिकाणी मात्र आपल्याला अल्केनच्या या जे बेसिक रूल्स आहेत त्याच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स करून, थोडेफार बदल करून हे रूल फॉलो करावे लागतात. ठीक आहे. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द IUPAC rules for nomenclature of alkanes. Okay. Now first of all we will see the first rule. Select longest continuous chain of carbon atoms and consider this one as parent alkane. फर्स्ट रूल काय सांगतो इथे बघा, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स अँड कन्सिडर दिस वन ॲज अ पेरेंट अल्केन. आपल्याला अल्केनच्या सिरीज मध्ये आपण पहिले सुरुवातीचे 10 अल्केनची नावं घेतलेली आहेत. आठवतात का तुम्हाला सगळ्यांना 10 अल्केनची नावं? ओके, आय विल रिपीट द ओनली द नेम्स हियर. फर्स्ट ऑफ ऑल इट इज मीथेन, molecular formula CH4. Second one it is ethane, molecular formula C2H6. Third one it is propane, C3H8. Butane, C4H10. Pentane, C5H12. Hexane, C6H14. Heptane, C7H16. Octane, C8H18. Nonane, C9H20 and decane, C10H22. From the series of alkane, these are the first 10 alkanes and these are the molecular formulas of that alkane. Okay.
तुम्हाला 11वी आणि 12वीच्या लेवलला जास्तीत जास्त या लेवल पर्यंत म्हणजे कार्बन आयटम हॅव्हिंग 10 अल्केन हॅव्हिंग 10 कार्बन आयटम्स या लेवल पर्यंतच तुम्हाला आययुपीएससी नॉमेनक्लेचर साठी कंपाऊंड्स असणार आहेत. याच्यापेक्षा जास्त आता काही एवढं गरज नाहीये त्याची. ठीक आहे. तर या ठिकाणी ते त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहेत. ते मिथेनचं आणि अल्केनची नावं आहेत आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यानुसार जेवढं कार्बन आणि हायड्रोजन आयटमची संख्या कमी असेल तेवढं स्ट्रक्चर मध्ये व्हेरिएशन कमी असणार आहे. हे आपण काल बघितलेलं आहे. पण जसं कार्बन आयटम आणि हायड्रोजन आयटमची संख्या वाढत जाईल तसं स्ट्रक्चर मध्ये व्हेरिएशन येणार आहे. स्ट्रक्चर मध्ये व्हेरिएशन येणार आहे म्हणजे काय, तर कार्बन स्केलेटन जो आहे, कार्बन स्केलेटन म्हणजे द पॉसिबिलिटी ऑफ लिंकिंग ऑफ कार्बन आयटम विथ इच अदर. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं कार्बन स्केलेटन तयार होतं. इथं आपण ब्युटेनचं एक्झाम्पल काल कॉमन नेम सिस्टीम मध्ये बघितलेलं आहे. ब्युटेन मध्ये 4 कार्बन आहेत. हे 4 कार्बन हे आता स्ट्रेट चेन मध्ये लिंक होऊ शकतात किंवा 4 कार्बन पैकी 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये लिंक होऊ शकतात आणि 1 कार्बन ब्रँचिंग मध्ये असू शकतो. इथं पेंटाइनच्या बाबतीत 5 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये लिंक असू शकतात किंवा 5 कार्बन पैकी 4 कार्बन स्ट्रेट चेन आणि 1 ब्रँचिंग मध्ये असू शकतो किंवा 5 पैकी 3 स्ट्रेट चेन मध्ये आणि 2 असे ब्रँचिंग मध्ये असू शकतात. असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कार्बनचे एकमेकांशी लिंकिंग आढळून येतं आणि याला आपण व्हेरिएशन इन द कार्बन स्केलेटन असं म्हणतो. असे कार्बन स्केलेटनचे जर खूप साऱ्या प्रमाणात व्हेरिएशन येत गेलं तर आपल्याला कॉमन नेम द्यायला अवघड जातं किंवा काही कंपाऊंड मध्ये आपण कॉमन नेम देऊ शकत नाही. अशा वेळी आपल्याला हे आययुपीएससी नॉमेनक्लेचर फॉलो करावं लागतं. आणि या आययुपीएससी नॉमेनक्लेचरचा पहिला जो रूल आहे तो म्हणजे सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम्स अँड कन्सिडर दिस वन ऍज पेरेंट अल्केन. मग आपल्याला जे स्ट्रक्चर अवेलेबल असेल आपल्या समोर इथं हा प्रश्न म्हणजे राईट द आययुपीएससी नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स अशा प्रकारचा 2 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारला जातो. शुअरली क्वेश्चन याच्यावरती असतोच. हा कंपल्सरी 2 मार्काचा मोस्ट आयएमपी क्वेश्चन म्हणून तुम्ही लक्षात ठेवला तरी हरकत नाही. कंपाऊंडचं स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि त्या स्ट्रक्चर वरून तुम्हाला त्याचं आययुपीएससी नेम लिहावं लागतं किंवा आययुपीएससी नेम दिलेलं असतं आणि त्याच्यावरून स्ट्रक्चर काढावं लागतं. त्याचा पहिला रूल काय सांगतोय की जर जी काय आपल्या समोर स्ट्रक्चर असेल कोणत्याही कंपाऊंडचं असू दे त्या स्ट्रक्चर मध्ये असणारी कार्बन आयटमची कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. ओके. आता हे झाले अल्केन आहेत आपल्याकडं. याचा आपण पहिल्या रूलचं जे आहे ते एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे कंपाऊंड आताच आपण बघितलेला फॉर एक्झाम्पल पेंटेनचा आपण आता एक्झाम्पल बघितलेला आहे. समजा आपल्याकडं 5 कार्बन आहे. त्या 5 कार्बन आयटम पैकी 4 कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये आणि 1 ब्रँचिंग मध्ये आहे किंवा त्या एखाद्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर या पद्धतीने आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असू शकतं. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन शोधायची म्हणजे काय, तर ज्या चेन मध्ये सगळे कार्बन एकमेकांशी डायरेक्टली लिंक आहेत अशा प्रकारची चेन शोधायची. आता या ठिकाणी चेन कशी होऊ शकते बघा, हा कार्बन याला लिंक आहे, हा कार्बन याला लिंक आहे, बरोबर आहे. हा सेपरेट होऊन जातो, ही चेन अशी तयार होते. ओके. किंवा दुसरा प्रकार या पद्धतीने कसा होऊ शकेल, ठीक आहे, ही एक चेन झाली. हे इथं सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केलं जातं. सबस्टिट्यूएंट किंवा त्याला आपण अल्काइल अटॅच्ड अल्काइल ग्रुप किंवा ब्रँच्ड अल्काइल ग्रुप असं म्हणू शकतो. हे त्या चेन मध्ये येत नाही. चेन इथून स्टार्ट होते, इथं पर्यंत येते आणि इथं ब्रेक होते किंवा इथं संपते. हे त्याचा सबस्टिट्यूएंट ग्रुप किंवा अल्काइल ग्रुप असेल. ही एक चेन झाली. दुसरा एक फॉर्मॅट कसा होऊ शकतो, चेन इथून स्टार्ट होऊ शकते 1 2 3 4 म्हणजे इट इज द सेकंड टाइप. हा इथं काय असेल, सबस्टिट्यूएंट ग्रुप असेल किंवा तो अल्काइल ग्रुप असेल.
जो अटॅच होणारा ब्रँचिंग मध्ये प्रेझेंट असणारा अल्काइल ग्रुप असेल. या ठिकाणी ही 2 नंबरची जी चेन आहे, हा 1 नंबर कार्बन, 2 नंबरचा कार्बन, 3 नंबर कार्बन आणि 4 नंबर कार्बन. आणि हा जो कार्बन आहे या ठिकाणी आता आपण बघितला, दिस कार्बन ॲटम इट इज प्रेझेंट ऍज ब्रँचिंग. किंवा तिसरा प्रकार असा असू शकतो, हे झाले 2 प्रकार, 1 2 3. इथं पहिल्या ठिकाणी 3 कार्बन ॲटमची चेन झाली. त्यानंतर हा दुसरा टाइप जो आहे 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची चेन झाली. तिसरा टाइप असा असू शकतो 1 2 3 4 चारीचे चारी कार्बन ॲटम एका स्ट्रेट चेन मध्ये. आणि हा जो कार्बन आहे इट इज प्रेझेंट ऍज ब्रँचिंग और सबस्टिट्यूएंट ग्रुप. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ब्रँचिंग कन्सिडर करावं लागतं. आता या ठिकाणी जर आपण ही पद्धत बघितली 1 2 3, तर आपल्याला 3 कार्बन ॲटमची चेन मिळते. जर 1 2 3 4 या पद्धतीने गेलो तर 4 कार्बन ॲटमची चेन मिळते. किंवा 1 2 3 4 असे गेलो तर आपल्याला 4 कार्बन ॲटमची चेन मिळते. आता हे जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याकडे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची, इट इज ऑफ 4 कार्बन. हे 3 कार्बनची चेन आपली कन्सिडर होईल का किंवा ही प्रॉपर असेल का? वी कॅनॉट चूज द कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स विथ लोअर नंबर. कमी कार्बन असलेली चेन आपण वापरू शकत नाही किंवा चॉईस करू शकत नाही. आपल्याला जास्तीत जास्त कार्बन ॲटम कंटिन्युअसली एकमेकांशी कंटिन्युअसली लिंक असतील अशा पद्धतीची चॉईस करावी लागते. इथं आपल्याकडे 4 कार्बन ॲटमची चेन आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघूयात आपण काय होतंय. इथं बघा 1 2 3 4 ही एक चेन झाली. त्यानंतर 1 2 3 4 ही दुसरी चेन झाली. त्यानंतर 1 2 3 4 5 ही आपली तिसरी चेन झाली. लक्षात येत आहे? 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची चेन. त्यानंतर 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची चेन. जेव्हा आपण ही चेन कन्सिडर करतो त्यावेळी हे 2 कार्बन ॲटम ब्रँचिंग मध्ये जातात किंवा सबस्टिट्यूएंट ग्रुप मध्ये जातात. ज्यावेळी आपण 1 2 3 4 या कार्बन ॲटमची चेन चॉईस करतो त्यावेळी हे 2 कार्बन ॲटम ब्रँचिंग मध्ये जातात किंवा सबस्टिट्यूएंट मध्ये जातात. ज्यावेळी 1 2 3 4 5 ही 5 कार्बन ॲटमची चेन आपण चॉईस करतो त्यावेळी हा कार्बन जो आहे तो ब्रँचिंग मध्ये जातो किंवा सबस्टिट्यूएंट म्हणून जातो. मग या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम किती कार्बन ॲटमची चेन मिळाली? दॅट इज ऑफ 5 carbons. And this 5 carbon chain it is to be selected according to the IUPAC rule 1. आता या ठिकाणी बघूया 1 2 3 4 ही 4 कार्बन ॲटमची चेन आहे. किंवा 1 2 3 ही 3 कार्बन ॲटमची चेन आहे. जर आपण ही कार्बन ॲटमची चेन चॉईस केली 1 2 3 तर हे 2 कार्बन प्लस हा कार्बन हे 2 ब्रँचिंग मध्ये जातात. पण आपल्याला तसं घेता येणार नाही. का घेता येणार नाही? कारण मॅक्झिमम चेन जी आहे ती 4 कार्बन ॲटम चेन. म्हणजे आपल्याला 4 कार्बन ॲटम असणारी चेन सिलेक्ट करावी लागणार. ठीक आहे. मग आता आपण जे म्हणलेलं आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन, इथं कन्फ्युजन खूप जणांचं होतं. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणजे फक्त सरळ एकमेकांना अटॅच असलेली चेन असंच कन्सिडर केलं जातं. पण हे असं कन्सिडर करणं योग्य नाही. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन म्हणलेलं आहे आपण. लॉंगेस्ट चेन म्हणजे फक्त ती सरळ एका रेषेतच असेल असं नाही. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन इट मे बी इन दिस वे zigzag line or it may be in this way अशी सुद्धा असू शकते. हे असं का दाखवलेलं आहे? 1 कार्बन 2 कार्बन आणि त्याच्या खाली असणारी इतर चेन. पहिला कार्बन दुसरा कार्बन इथे येणारे काहीतरी कार्बन ॲटम असतील पुन्हा इकडे चेन कंटिन्यू होते. किंवा ही अशी सुद्धा असू शकते. या पद्धतीने सुद्धा कार्बन ॲटमची चेन अशी झिगझॅग मॅनर मध्ये किंवा ही अशी सुद्धा कार्बन ॲटमची चेन असू शकते. आता हे इथं काय असणार आहे? फक्त हे कार्बन ॲटम एकमेकांशी एका लिंक मध्ये किंवा कंटिन्युअसली एकमेकांशी लिंक असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जिथं जिथं कार्बन ॲटम आहेत
त्या ठिकाणी इतर सबस्टिट्यूएंट ग्रुप त्याला अटॅच असू शकतात. म्हणजे सपोज आता इथे आपण बघितलेलं आहे, ही चेन आहे कंप्लीट, हो की नाही. या चेन मध्ये या 3 नंबर कार्बनला सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे, बरोबर आहे. म्हणजे या चेनचं स्ट्रक्चर कसं झालं, ही स्ट्रेट चेन आणि एक या पद्धतीनं ब्रँच असणारी चेन. ओके, या ठिकाणी त्याला 4 कार्बन आहेत, म्हणजे ही स्ट्रेट चेन आहे आणि त्याला या ठिकाणी 2 ब्रँचिंग आहेत. याचं फॉर्मॅट या पद्धतीने होऊ शकतं, हेच कमी आहे आणि ही चेन लॉंग आहे. म्हणजे जी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आहे ती चेन आपल्याला या ठिकाणी फॉलो करावी लागते किंवा सिलेक्ट करावी लागते. ओके, नाव आपण आता हे झालं एक जनरल इन्फॉर्मेशन झाली. याचं आपण एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इथे आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, या ठिकाणी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची असू शकते? 1 2 3 4 5. हा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. इट इज कार्बन नंबर 1 2 3 4 5. दुसरा ऑप्शन काय असेल तर कार्बन ॲटमची चेन 1 2 3 4 या कार्बन पासून पण चालू होऊ शकते. जर या फॉर्मॅट मध्ये गेली तर आपल्याकडे किती कार्बनची चेन होते? 4 कार्बनची चेन होते. दुसरा एक पॉसिबिलिटी आपल्याकडे काय आहे? 1 2 3 4. म्हणजे या इकडून जरी आलो तरी 4 कार्बन ॲटमची चेन होते. आणि जर आपण स्ट्रेट चेन मध्ये गेलो जे एकमेकांशी लिंक आहे अशा पद्धतीने गेलो तर आपल्याकडे 5 कार्बन ॲटमची चेन होते. मग आपल्याकडे चॉईस आहे इथं 5 कार्बन ॲटमची सिलेक्ट करायची का 4 कार्बन ॲटमची सिलेक्ट करायची. IUPAC रूल काय सांगतो? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लॉंगेस्टचा अर्थ काय तर कंटेनिंग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. इथं 5 कार्बन ॲटमची चेन मोठी आहे, लॉंग आहे 4 कार्बन पेक्षा, देअरफॉर इट इज डिस्कार्डेड. म्हणजे हे आपण काढून टाकू शकतो. याचाच अर्थ काय तर जर आपण चेनचं सिलेक्शन या पद्धतीने केलं तर ते चुकू शकतं. चेनचं सिलेक्शन आपल्याला याच पद्धतीने करावं लागतं. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. 1 2 3 4. इथं जसं आपण स्ट्रेट बघितलं तसं जर आपण इथं स्ट्रेट बघायला गेलो तर किती कार्बनची चेन होते? 1 2 3 4. 4 कार्बन ॲटमची चेन होते. दुसरी पॉसिबिलिटी आपल्याकडे कशी आहे? 1 2 3 4 असं जर गेलो तरी सुद्धा आपल्याकडे 4 कार्बन ॲटमची चेन होते. 1 2 3 4 4 कार्बन ॲटमची चेन होते. बट सपोज 1 2 3 4 5 जर आपण असं आलो 1 2 3 4 5 या पद्धतीने आलो तर आपल्याला कार्बन ॲटमची चेन किती मिळते? 5 कार्बनची चेन मिळते. म्हणजे 4 कार्बनची चेन आपल्याला इथे सिलेक्ट करता येईल का? नाही, इट इज डिस्कार्डेड. याचाच अर्थ अकॉर्डिंग टू द IUPAC nomenclature rule system we have to select the longest continuous chain of carbon atoms. ओके, आता फक्त लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करून थांबायचंय का आपल्याला? नाही. तर काय करायचंय? अँड कन्सिडर दिस वन ॲज पेरेंट अल्केन. तो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची आहे हे ठरवायचं आणि त्यानुसार त्या कंपाऊंडला तो जो पेरेंट अल्केन आहे त्याचं नाव द्यायचं. आता इथं आपल्याकडे किती कार्बनची चेन आहे? 5 कार्बन. 5 कार्बनची चेन आहे. 5 कार्बन असलेला पेरेंट अल्केन कोणता आहे? अल्केनच्या सिरीज मधला 5 कार्बन असलेला अल्केन कोणता आहे तर तो आहे पेंटेन. 5 कार्बन ॲटम असलेला पेंटेन. या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनची मिळाली आपल्याला? 5 कार्बनची. त्यामुळं या ठिकाणी सुद्धा 5 कार्बन असलेला अल्केन कोणता तर इट इज पेंटेन.
म्हणजे या दोन्हीही एक्झाम्पल मध्ये या दोन्हीही एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो पेरेंट हायड्रोकार्बन किंवा पेरेंट अल्केन घ्यायचा आहे तो 5 कार्बनचा असणार आहे, ज्याच्यामध्ये 5 कार्बन ऍटम असणार आहेत आणि 5 कार्बन ऍटमचा जो अल्केन आहे त्याचं नाव आहे पेंटेन. ओके, पहिला रूल समजला असेल. सिलेक्ट longest continuous chain of carbon atom and consider this one as parent alkane. आता हे उरलेले नावं कसे घ्यायची, म्हणजे आता हा मिथाइल ग्रुप याला अटॅच आहे, तिथं हा मिथाइल ग्रुप इथं अटॅच आहे, त्याचं नाव कसं घ्यायचं किंवा कसं ठरवायचं किंवा कसं लिहायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आता या स्टेपला आपण काय बघितलं की लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कशी सिलेक्ट करायची अँड अकॉर्डिंग टू द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन त्याच्यामध्ये असणारे कार्बन ॲटम मोजायचे. त्या कार्बन ॲटमच्या संख्येनुसार आपल्याला जो करस्पॉन्डिंग अल्केन आहे तो चॉईस करायचा किंवा तो ऍज पेरेंट हायड्रोकार्बन म्हणून आपण घ्यायचा. ठीक आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल हियर, सॉरी नेक्स्ट रूल. If two chains of equal length are available, then select the chain having maximum number of branches. जर एखाद्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक सारखे नंबर असणारे म्हणजे इक्वल नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या चेन जर अवेलेबल असल्या, जर आपल्याला ते दिसून येत असल्या, म्हणजे एखाद्या स्ट्रक्चर मध्ये 5 कार्बन ॲटमची चेन दोन कसेही घेतलं तरी 5 कार्बन ॲटमची चेन येते किंवा 6 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन येते आणि ह्या लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनला काही ब्रँचिंग म्हणून वेगवेगळे अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहेत असं जर असेल तर त्यावेळी काय करायचं, एकाच कंपाऊंड मध्ये जर इक्वल लेंथ असणाऱ्या दोन वेगवेगळ्या चेन अवेलेबल असतील तर अशा वेळी ज्या चेन मध्ये मॅक्झिमम ब्रँचिंग आहेत म्हणजे मॅक्झिमम अल्काइल ग्रुप अटॅच आहेत अशी कार्बन ॲटमची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे आपण एक्झाम्पल घेऊयात. फॉर एक्झाम्पल CH3 CH CH3 CH C2 H5 CH2 CH. आता या एक्झाम्पल मध्ये काय होतंय बघा, लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बन ॲटमची आहे? 1 2 3 4 5. ओके, ठीक आहे. कार्बन ॲटमची चेन किती आहे? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन 1 2 3 4 5. त्यानंतर दुसरी चेन 1 2 3, 1 2 3 4 5 ही पहिली चेन झाली म्हणजे 5 कार्बन ॲटम. त्यानंतर दुसरी चेन 1 2 3 म्हणजे ही 3 कार्बन ॲटम. त्यानंतर 1 2 3, आता इथं 2 कार्बन आहे म्हणजे 1 2 3 आणि 2 5 ही 5 कार्बन ॲटमची चेन झाली. ठीक आहे, सॉरी लाईक दिस वन. 1 2 3 4 5 6 म्हणजे ही जी चेन आहे इट इज ऑफ 6 कार्बन ॲटम्स. जर ही चेन घेतली तर इट इज ऑफ 3 कार्बन ॲटम्स. जर 1 2 3 4 5 म्हणजे ही अशी चेन घेतली तर इट इज ऑफ
5 कार्बन आयटम्स. जर हे 2 कार्बन 3 4 5 आणि 6 म्हणजे ही चेन घेतली तर इट इज ऑल्सो 6 कार्बन आयटम. बरोबर आहे. ही 3 कार्बन आयटमची चेन आहे त्यामुळे ती डिस्कार्ड ही आपण घेऊ शकत नाही, घ्यायची नाही. त्यानंतर 1 2 3 हे 2 कार्बन 5 म्हणजे ही 5 कार्बन आयटमची ही पण चेन आपण घेऊ शकत नाही. आपल्याकडे पॉसिबिलिटी कुठल्या राहिल्या तर ही चेन 1 2 3 4 5 6 कार्बन आयटमची चेन. त्यानंतर ही 2 3 4 5 6 ही दुसरी 6 कार्बन आयटमची चेन. ठीक आहे. तर दोन्हीही चेन इक्वल लेंथच्या आहेत. दोन्ही पण चेन मध्ये 6 कार्बन आयटम आहेत. पण जर आपण अशा स्ट्रेट फॉर्मॅट मध्ये गेलो म्हणजे 1 2 3 4 5 6 असं जर आपण गेलो तर आपल्याला हा ग्रुप आणि हा ग्रुप हे 2 ग्रुप ब्रँचिंग मध्ये मिळतात. लक्षात येतंय. हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप हे 2 ग्रुप आपल्याला ब्रँचिंग मिळतात. म्हणजे ब्रँचिंग मध्ये आपल्याला 2 ग्रुप अवेलेबल होत आहेत जर आपण असं स्ट्रेट फॉर्मॅट मध्ये गेलो तर. दुसरी चेन जी आहे ती कशी आहे, इथून स्टार्ट होते किंवा इकडून स्टार्ट होते. तसंही 2 3 4 5 6 जर आपण या फॉर्मॅट मध्ये चेन सिलेक्ट केली 2 3 4 5 6 या फॉर्मॅट मध्ये चेन सिलेक्ट केली तर फक्त हा एकच ग्रुप साइड चेन म्हणून येतोय. हा पूर्ण एकच ग्रुप होणार. बरोबर आहे. CH3 CH CH3 हा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. हा आपल्याला ब्रँचिंग म्हणून येणार आहे. ठीक आहे. ही चेन जर सिलेक्ट केली तर हा एकच ग्रुप ब्रँचिंग मध्ये येतोय आणि स्ट्रेट चेन जर सिलेक्ट केली तर 2 ग्रुप ब्रँचिंग मध्ये येतात. आणि या ठिकाणी आपल्याला हा सेकंड रूल जो आहे IUPAC मधला तो फॉलो करावा लागतो. सेकंड रूल काय सांगतो, इफ 2 चेन्स ऑफ इक्वल लेंथ आर अवेलेबल. ह्या दोन्ही चेन इक्वल लेंथच्या आहेत कारण दोन्ही मध्ये 6 कार्बन आयटम आहेत. इफ 2 chains of equal length are available, then select the chain having maximum number of branching. मग ज्या चेन मध्ये जास्त ब्रांचिंग आहे अशी चेन आपल्याला सिलेक्ट करावी लागते. आणि त्यानुसार आपल्याला ही जी चेन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच ब्रांचिंग येते ही चेन आपल्याला सिलेक्ट करता येत नाही. आपल्याला सिलेक्ट कोणती करावी लागते, ज्या चेन मध्ये जास्त ब्रांचिंग आहे. म्हणजे ही जी स्ट्रेट चेन आहे त्याच्यामध्ये हे जे 2 ब्रांचिंग आहेत ही चेन आपल्याला अकॉर्डिंग टू द IUPAC रूल्स ही आपल्याला चेन सिलेक्ट करावी लागते. दुसरा रूल लक्षात आला. Now the third rule. Give numbers to the carbon atoms in the chain in such a way that the branching should get lowest possible number. It is called as
लोकंट पोझिशन. आता दुसरी स्टेप याच्यामध्ये, पहिली स्टेप आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करणे. दुसरी स्टेप मध्ये काय असेल, जर इक्वल लेंथची चेन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, ज्या चेन मध्ये जास्तीत जास्त ब्रँचिंग आहेत तशी ती चेन आपल्याला निवडावी लागते. त्यानंतर पुढचे जे रूल आहे तो काय सांगतोय, गिव्ह नंबर्स टू द कार्बन ॲटम्स इन द चेन. जी चेन आपण सिलेक्ट केलेली आहे त्या चेन मधल्या कार्बन ॲटम्सला आपण नंबर द्यायचे. आता नंबर देताना कसं द्यायचं, तर इन सच अ वे दॅट द ब्रांचिंग शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. ब्रांचिंग जे लोएस्ट कार्बन लॉंगेस्ट कार्बन चेन मध्ये त्याला जे ब्रांचिंग असणार आहे त्या ब्रांचिंग कार्बनला किंवा ब्रांचेसला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला नंबरिंग करावं लागतं. आणि जे आपण नंबर्स देतो ब्रांचिंग पोझिशनला, जे नंबर्स देतो त्याला काय म्हणलं जातं, किंवा कार्बन ॲटमला जे नंबर्स देतो त्याला म्हणलं जातं लोकंट पोझिशन. लोकंट पोझिशन. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. फॉर एक्झाम्पल, ही कार्बन ॲटमची चेन आहे आपल्याकडं, किंवा ही कार्बन ॲटमची चेन आहे. मग या ठिकाणी आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन कार्बन ॲटमची किती असणार आहे, आता आपण एक्झाम्पल एवढे बघितले त्यामुळे लक्षात येतं लगेच 1 2 3 4 5 5 कार्बन ॲटमची चेन आहे या एक्झाम्पल मध्ये. मग या कार्बन ॲटम्सला, त्या 5 कार्बन ॲटम मध्ये हा जो कार्बन आहे इट इज प्रेझेंट ऍज ब्रांचिंग. हा ब्रांचिंग म्हणून प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर या ब्रांचला किंवा या कार्बन ॲटमला आपल्याला नंबर्स द्यायचे, त्याची लोकंट पोझिशन ठरवायचे. मग नंबर देत असताना आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने नंबर देऊ शकतो. पहिला जो पोझिशन किंवा पहिला जो टाइप आहे त्याच्यामध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट या पद्धतीने आपण नंबर करू शकतो, किंवा फ्रॉम राईट टू लेफ्ट या दोन्ही पद्धतीने आपण नंबर करू शकतो. फक्त आपलं नंबरिंग जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे. आता प्रॉपर नंबरिंग कसं शोधायचं बघा, इथं आपण नंबर कसे देऊ शकतो. फर्स्ट टाइप फ्रॉम लेफ्ट टू राईट, पोझिशन नंबर 1 2 3 4 5. जर आपण फ्रॉम लेफ्ट टू राईट गेलो तर 1 2 3 4 5 या नंबर प्रमाणे 2 नंबर कार्बन ॲटमला इथं ही ब्रँच प्रेझेंट आहे किंवा ब्रँच मध्ये अल्काइल ग्रुप प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे, आपण राईट टू लेफ्ट नंबर दिले 1 2 3 4 आणि 5. ते दुसऱ्या प्रकारे जर आपण नंबर केलं तर काय होतंय, 1 2 3 4 5 आपण कसं आलोय, राईट टू लेफ्ट आलोय. जर या पद्धतीने आलं तर हा 4 नंबर कार्बन आहे, बरोबर आहे. या 4 नंबर कार्बनला ब्रँच प्रेझेंट येते. जर आपण लेफ्ट टू राईट गेलो तर 2 नंबर पोझिशनला ब्रँच येते, आणि फ्रॉम राईट टू लेफ्ट आलो तर 4 नंबर पोझिशनला ब्रँच येते. जर असं वेगवेगळं लोकल पोझिशन आपल्याला मिळत असतील तर रूल काय सांगतोय, गिव्ह नंबर्स इन सच अ वे दॅट ब्रांचिंग शुड गेट लोएस्ट पॉसिबल नंबर. अशा पद्धतीने नंबरिंग करा की जेणेकरून हे ब्रांचिंग जे आहे या ब्रांचिंगला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे. मग आता 2 आणि 4 मध्ये लोएस्ट कोण आहे, तर 2 लोएस्ट आहे. देयरफॉर द नंबर्स सिस्टम फ्रॉम लेफ्ट टू राईट इज करेक्ट फॉर दिस चेन. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे राईट टू लेफ्ट नंबर केलेला आहे हे चुकीचं आहे. लक्षात आलं. परफेक्ट नंबर किंवा करेक्ट नंबरिंग कोणतं आहे, 2 नंबर पोझिशनला ब्रांचिंग आहे, आणि ही जी 2 नंबर पोझिशन आहे याला लोकंट पोझिशन ऑफ ब्रांच असं म्हणलं जातं. ठीक आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया काय होतंय. इथं लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन किती कार्बनचे, 1 2 3 4 5 6. आपण आधी चेक करू. 6 कार्बन आहे, किंवा 1 2 3 4 5 6 7, किंवा 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ॲटमची चेन कितीची आहे, 8 कार्बन. ओके. या पद्धतीने 8 कार्बन ॲटमचा अल्केन कोणता, ऑक्टेन, बरोबर आहे.
तर आता या ऑक्टेन मध्ये आपण किंवा या चेन मध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने नंबर करू शकतो, फ्रॉम लेफ्ट टू राईट और राईट टू लेफ्ट। आता फ्रॉम लेफ्ट टू राईट जायचं असेल तर 1 2 3 4 या 4 नंबर पोझिशनला इथं आपल्याला ब्रांचिंग मिळते, बरोबर आहे। 4 नंबर पोझिशनला इथं ब्रांचिंग मिळते। जर आपण राईट टू लेफ्ट आलो तर या ठिकाणी 1 2 3 4 5 ह्या कार्बन आयटमची पोझिशन काय होते, 5 होते। कार्बन आयटम सेमच आहे, चेन मधला हा जो कार्बन आयटम आहे तो आपली पोझिशन बदलत नाहीये, पण नंबर कशामुळे बदलतोय, आपण नंबरिंग करत असताना लेफ्ट टू राईट जातोय किंवा राईट टू लेफ्ट येतोय। जर लेफ्ट टू राईट गेलो तर 4 नंबर पोझिशनला ब्रँचिंग येते, जर राईट टू लेफ्ट आलो तर 5 नंबर पोझिशनला ब्रँचिंग येते। मग अकॉर्डिंग टू द IUPAC रूल इथं काय असायला हवंय, गिव्ह लोएस्ट पॉसिबल नंबर टू द ब्रँचिंग। या ठिकाणी या ब्रँचिंगला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे, त्यामुळं इथं हे 5 जी लोखंड पोझिशन येते किंवा 5 हा जो नंबर येतोय नंबर सिस्टीम मध्ये किंवा त्याच्या नंबरिंग करत असताना चेनला, तो आपला चुकीचा आहे। करेक्ट ऑर्डर काय असणार आहे, टू द फोर्थ कार्बन इन द पेरेंट चेन, याला पेरेंट चेन म्हटलं जातं, to the fourth carbon in the parent chain branching alkyl group is present. Okay, लक्षात आलं। There are the 3 rules. First one, select longest continuous chain of carbon atoms and consider this one as parent alkane. Then second rule, if 2 chains of equal length are available, then select the chain having maximum number of branching. त्याचा आपण एक्झाम्पल स्टडी केलेला आहे। जर इक्वल लेंथच्या 2 चेन असतील, एकाच कंपाऊंड मध्ये जर 2 चेन अवेलेबल होत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जे मॅक्झिमम नंबर आहेत, ज्याला मॅक्झिमम ब्रँचिंग अल्काइल ग्रुप अटॅच आहेत, अशा प्रकारची चेन सिलेक्ट करावी लागते। त्यानंतर तिसरा जो रूल आहे, गिव्ह नंबर्स टू द कार्बन आयटम इन द चेन। जी चेन आपण सिलेक्ट केलेली आहे त्या चेन मध्ये असणाऱ्या कार्बन आयटमला आपल्याला नंबर द्यायचे आहेत, परंतु नंबर देताना एक प्रिकॉशन किंवा खबरदारी काय घ्यायची आहे, तर त्या पेरेंट चेनला जे ब्रँचिंग अल्काइल ग्रुप असतील किंवा जे ब्रँचेस प्रेझेंट असतील त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर मिळाला पाहिजे, याची आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे। तर या ठिकाणी आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत। तर या इथं 5 कार्बन आयटमची चेन आहे आपल्याकडे आणि 5 कार्बन आयटम पैकी 2 नंबर कार्बन आयटमला ब्रँचिंग मिळते, या पद्धतीने गेलो तर, आणि इकडून आलो तर 4 नंबरला मिळते। आपल्याला ते घ्यायचं नाहीये, इथं काय सिलेक्ट करायचंय तर 2 नंबर लोएस्ट पॉसिबल नंबर 2 नंबर कार्बनला ब्रँचिंग आहे। 5 कार्बन आयटमचा पेरेंट अल्केन पेंटेन असणार आहे। या एक्झाम्पल मध्ये आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ही 8 कार्बन आयटमची आहे। या 8 कार्बन आयटम पैकी 4 नंबर कार्बनला ब्रँचिंग प्रेझेंट आहे, त्यामुळे इथे आपण ब्रँचिंग साठी हा लोएस्ट पॉसिबल लोखंड पोझिशन 4 नंबरची आपण घेतो आहोत, म्हणजे 4 नंबर पोझिशनला आपल्याला ब्रँचिंग प्रेझेंट आहे आणि हा 8 कार्बनची चेन असल्यामुळे याचा पेरेंट हायड्रोकार्बन असणार आहे ऑक्टेन। ओके, नाउ टुडे वी विल स्टॉप हियर। इफ एनीवन रिक्वायर्स, जर कोणाला हवं असेल तर ते या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। त्याच्यामध्ये या लेक्चर मध्ये आपण सुरुवातीचे 3 रूल कंप्लीट केलेले आहेत, 3 IUPAC rules for nomenclature of alkanes. The first 3 rules in this lecture we have been completed here. जर कुणाला हवं असेल तर ते याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। ओके, थँक्यू।